नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाच्या आत डोकावणार आहोत ज्याने खरं तर लाखो लोकांचं आयुष्यच बदलून टाकलंय. म्हणतात की यात यशाचं एक असं गुप्तीत दडलंय आणि तेच गुप्तीत आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा शोध. जरा विचार करा, एक माणूस आपल्या आयुष्याची तब्बल 25 वर्ष फक्त एकाच मिशनसाठी देतो. आणि हे मिशन त्याला दिलं कोणी? तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एकानं. आता प्रश्न हा आहे की यामागे असं काय मोठं रहस्य दडलं होतं? चला शोधूया. हे होते अँड्र्यू कार्नेगी, जे स्वतः एक मोठे उद्योगपती होते आणि त्यांची खात्री होती की यशाचं हे जे सूत्र आहे ना, ते इतकं पॉवरफुल आहे की जर ते लोकांपर्यंत पोचलं तर जगात एक क्रांतीच घडू शकते. असं कोणतं रहस्य होतं बरं, ज्यात एवढी ताकद होती? तर ह्या सगळ्या शोधाची सुरुवात झाली एका चॅलेंजने. कार्नेगींनी तरुण नेपोलियन हिलसमोर एक मोठं काम ठेवलं. त्यांना सांगितलं की अमेरिकेतल्या 500पेक्षा जास्त यशस्वी लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्यांच्या यशामागचा तो एक कॉमन धागा, ते एक सूत्र शोधून काढायचं. हे काम अजिबात सोपं नव्हतं, हे नक्की. आणि हिल यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या ना, ती काही साधीसुधी माणसं नव्हती. थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड, अगदी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्यासारख्या दिग्गजांचा ह्यात समावेश होता. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या सगळ्यांमध्ये असं काय कॉमन होतं ज्यामुळे ते इतके यशस्वी झाले? या पुस्तकाची गंमत काय आहे माहितीये? यात ते यशाचे रहस्य कुठेही थेट लिहिलेलं नाहीये. ते एका कोड्यासारखं आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये, प्रत्येक पानावर दडलेलं. जे शोधायला तयार आहेत, ज्यांची तेवढी तयारी आहे, फक्त त्यांनाच ते सापडतं. तर आपण तयार आहोत का ते शोधायला? ठीक आहे, चला तर मग या रहस्याचा पहिला धागा पकडूया. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही काही साधी इच्छा नाहीये. ही एक अशी तीव्र इच्छा आहे, इतकी तीव्र की जी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. यालाच पुस्तकात म्हटलंय ज्वलंत इच्छा. आता ज्वलंत इच्छा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या ध्येयाबद्दलची एक अशी जबरदस्त तळमळ जी आपल्या आत सतत जळत राहते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं ध्येय काय आहे हे अगदी क्रिस्टल क्लिअर असायला हवं. हे तत्त्व प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी चला एका माणसाची गोष्ट ऐकूया. एडविन सी बार्न्स हा एक तरुण होता, ज्याच्या खिशात फुटकी कवडी नव्हती, पण मनात मात्र एक प्रचंड मोठी इच्छा होती. आणि बार्न्सचं स्वप्न काही छोटं मोठं नव्हतं. त्याला फक्त थॉमस एडिसनच्या कंपनीत एक नोकरी नको होती. नाही, त्याला थेट एडिसनचा पार्टनर व्हायचं होतं. विचार करा, एका सामान्य माणसाची केवढी मोठी महत्वाकांक्षा. बार्न्सने मनाशी पक्क ठरवलं होतं, मागे फिरायचंच नाही. त्याने आपल्या मागचे सगळे दोर कापून टाकले होते. एकतर जिंकायचं, नाहीतर संपायचं, दुसरं काही नाही. ही होती त्याची जबरदस्त इच्छाशक्ती. स्वतः थॉमस एडिसन यांनी नंतर कबूल केलं की तो माझ्यासमोर उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर असा काहीतरी दृढनिश्चय दिसत होता की मला त्याला संधी देण्याशिवाय पर्यायच नव्हता. हीच होती त्याच्या त्या ज्वलंत इच्छेची ताकद. पण थांबा, फक्त तीव्र इच्छा असून भागत नाही. तिला वास्तवात आणण्यासाठी आणखी एका गोष्टीची जोड लागते. चला पाहूया तो दुसरा महत्वाचा संकेत काय आहे. आणि ती गोष्ट आहे श्रद्धा. पण ही कसलीही अंधश्रद्धा नाहीये. ही आहे स्वतःवरची श्रद्धा. आपल्या ध्येयावर इतका पक्का विश्वास की आपलं मनच मानायला लागतं की हे शक्य आहे, हे होणारच आहे. हे पुस्तक काय सांगतं माहितीये? जेव्हा आपण आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धेनं विश्वास ठेवतो तेव्हा आपलं मन एका मॅग्नेटसारखं काम करतं. ते आपल्या ध्येयाशी जुळणाऱ्या संधी, परिस्थिती आणि लोकांना आपल्याकडे अक्षरशः खेचून आणतं. बरं, तीव्र इच्छा आहे, स्वतःवर श्रद्धा पण आहे, तरीही अनेक जण यशस्वी का होत नाहीत? ह्यामागचं सगळ्यात मोठं कारण आता आपण एका छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टीतून समजून घेणार आहोत. ही गोष्ट ऐकण्याआधी एक प्रश्न विचारूया. अपयशाचं सगळ्यात कॉमन कारण काय असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डार्बीच्या काकांच्या गोष्टीत मिळणार आहे. तर गोष्ट अशी आहे की डार्बीच्या काकांना एक सोन्याची खाण सापडली. त्याने खोदकाम सुरू केलं, पण काही दिवसांनी सोन्याची शीर दिसेनाशी झाली. त्यांनी थोडं आणखी खोदलं, पण काहीच सापडेना. शेवटी कंटाळून त्यांनी हार मानली आणि ती खाण विकून टाकली. पण खरी गंमत तर पुढे आहे. ज्याने ती खाण विकत घेतली त्याने एका इंजिनियरला बोलावलं. आणि तुम्हाला माहितीये त्या इंजिनियरने काय सांगितलं? जिथे डार्बीच्या काकांनी खोदणं थांबवलं होतं तिथून फक्त
फक्त 3 फूट अंतरावर सोनं होतं. यावरून काय शिकायला मिळतं? अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे तात्पुरत्या पराभवाने घाबरून हार मानण्याची सवय. यश अनेकदा अगदी जवळ आलेलं असतं, पण आपण नेमके तेव्हाच मागे फिरतो. तर आता आपल्याला तत्त्व कळाली आहेत, इच्छा, श्रद्धा आणि चिकाटी. पण आता ह्या सगळ्याला प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच आहे ही 6 पायऱ्यांची पद्धत. हेच आहे ते गुपित. या 6 स्टेप्स म्हणजे जणू काही यशाचा एक रोडमॅपच आहे. यातली पहिली स्टेप, तुम्हाला नक्की किती पैसे हवेत तो आकडा मनात पक्का करा. दुसरी, या पैशांच्या बदल्यात तुम्ही काय देणार आहात ते ठरवा. तिसरी, हे पैसे मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवा. चौथी, एक पक्का प्लॅन बनवा आणि लगेच कामाला लागा. 5वी, हे सगळं एका कागदावर स्पष्टपणे लिहा. आणि 6वी, सर्वात महत्वाची, ते लिहिलेलं वाक्य दिवसातून 2दा मोठ्याने वाचा आणि ते पैसे तुमच्याकडे आधीच आहेत असं डोळे मिटून अनुभवा. थोडक्यात सांगायचं तर ही एक अशी प्रोसेस आहे जी आपल्या मनातल्या एका अमूर्त विचाराला, एका कल्पनेला खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूत बदलवते. हाच आहे विचारांना वास्तवात आणण्याचा पूल. या पुस्तकात एक खूप सुंदर कविता आहे. ती सांगते, मी जीवनाकडे एका पैशाची मागणी केली आणि जीवनाने त्याहून अधिक काहीच दिले नाही. याचा अर्थ सरळ आहे. आपण जीवनाकडून जेवढं मागतो ते आपल्याला तेवढंच देतं. जर आपण आपली किंमत कमी ठरवली तर आपल्याला त्याहून जास्त कधीच मिळणार नाही. तर मग आज आपण जे काही पाहिलं त्यानंतर एकच प्रश्न उरतो. जर जीवन आपल्याला तेच देणार आहे जे आपण मागतो, तर मग आपण जीवनाकडे काय मागणी करणार आहोत? ह्याचा विचार नक्की करा.